हाय, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर कसे आहेत तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझी तब्येत बरी आहे आणि मिस्टरांची तब्येत पण पूर्ण नॉर्मल आहे. ज्या हेतूने आपण ऑपरेशनचं पूर्ण प्रोसेस केली ती ते सगळी आपली सक्सेसफुल झाली आहे आणि त्यांना पण खूप बरं वाटतं आहे. आणि म्हणजे कसं त्यांचे टेस्ट जेवढे येते तेवढे पूर्ण पॉझिटिव्ह येतात ते, म्हणजे जसं जेवढं आपल्याला पाहिजे, म्हणजे किडनी ट्रान्सप्लांटला जेवढं आपलं हे पाहिजे तेवढं चांगलं होते. हे मी असं पडदा का धरला आहे का तर ना जर व्हिडिओ बनवायले ना पूर्ण पांढरं होतं आहे. हे बघा असं म्हणजे पूर्णच पांढरं होतं आहे. तर त्याच्यामध्ये उजेडात एकदम बसले, मी फ्रेश झाले, आत्ता आंघोळ केली. आणि आंघोळ मी एक दिवस आडच करते का तर मला खूप भीती वाटते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर रूम शोधण्यात भरपूर प्रॉब्लेम झाले आम्हाला. मी ना माझा डिस्चार्ज झाला ना, तर त्या दिवशी मला एक आठवड्याने सांगितलं की नाही का की तुम्ही एका आठवड्याने टाके काढायला या. मग तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे, आपण रूम फायनल केली ती, मी तुम्हाला बाहेरचं पूर्ण हे दाखवलं होतं तिकडलं. तर आपल्याला ती एक चॅरिटीची रूम होती, मोरारजी सँटिटोरियम म्हणून ती रूम होती. आणि ऐन वेळेस जेव्हा मी टाके काढले आता रूम करण्यासाठी, मी त्यांच्याकडे गेले, पूर्ण डॉक्युमेंट त्यांना दिले. तर ते डॉक्युमेंट सगळे दिले असतानासुद्धा आपल्याला ती रूम भेटली नाही. आणि तिथंच मला खूप मोठा शॉक लागला की नाही का आपण टाके काढायला आलो आहे, आता आपल्या मिस्टरांचा डिस्चार्ज आहे आणि कसं असं करायचं, कसं होणार आपलं. मला खूप टेन्शन आलं आणि नाही का मला ती रूम भेटलीच नाही. त्यांनी डायरेक्ट बोलले की रूम अवेलेबल नाही. मग अचानकच मला आता मोठा शॉक तर बसला. म्हणलं आता हातावर हात धरून बसायची वेळ नाही आहे. तुम्हाला तर माहिती आहे मला म्हणजे भरपूर टाके येते, मला तरी 15-16 टाके असतील का तर भरपूर मोठी जखम आहे. आणि नेमकं मी टाके तोडले 3 वाजता आणि आम्ही 4 वाजता गेलो त्या रूमकडं, तर रूम अवेलेबल नाही बोलले. रूम मोकळं होण्यासाठी तरी पण अजून 15 दिवस लागतील. मग 15 दिवस पेशंटला कुठं ठेवायचं, आपण तर कुठं पण राहू शकतो. आणि तसं कसं मी पण पेशंटच होते आणि मिस्टर पण पेशंटच होते. मग तिथून तर खरा प्रवास म्हणजे रूम हुडकायचा सुरू झाला. तशा हालतमध्ये मी रूम हुडकायला सुरू केलं. टाके काढले आणि लय फजिती झाली, खूप फजिती झाली. मग नंतर मग असंच एका झाडाखाली बसलो तिथंच, बरं का, जिथं ते मोरारजी सँटिटोरियम आहे ना, तिथंच खाली बसलो. कळत नव्हतं काय करायचं. असंच मी शांत बसले की म्हणजे मी विचार करत होते नेमकं काय करू, विचार करत होते काय करू, कसं करू, बसले मी. आणि ना देवाने एका माणसाला पाठवल्यासारखं माझ्याकडे पाठवलं. तर तिथे एक रूममध्ये राहणारा माणूस होता. तो माणूस आला आणि त्यांनी मला एवढी देवासारखी मदत केली, मी सांगू नाही शकत. खरंच माझ्यासाठी देवच धावून आला. तो माणूस आला आणि मला म्हटला इथून सरळ खाली जावा, तिथे एक खेमजी सँटिटोरियम म्हणून आहे. खेमजी सँटिटोरियम हे आमच्या सँटिटोरियमचं एक पार्ट आहे जो मला माहीत नव्हता. नाही तर मला जर माहीत असताना मी तिथंसुद्धा डॉक्युमेंट दिले असते. तर मग मी काही विचार न केला, मी लगे पटकन उठले आणि तिथं टॅक्सीमध्ये बसले आणि टॅक्सीने सरळ मी खाली आले. मग मला ही बिल्डिंग दिसली. मग इथंसुद्धा खेमजी सँटिटोरियम होतं. इथंसुद्धा चांगली सोय होती. सगळं बघितलं. बिल्डिंग छान आहे, रूमा खूप छान येते. मी पटकन त्यांना डिपॉझिट आणि भाडं दिलं आणि रूम फायनल केली. तर अशा अडचणीतनं रूम केली आणि राहायला पण आलो आणि सगळं ठीक झालं. मला खूप टेन्शन आलं नाही का रूम भेटेल का नाही. पण म्हणतात ना देवाची साथ असेल तर सगळं चांगलं होतं. तर तसंच मी समजून मला म्हणजे नाही का की रूमचं पूर्ण माझा प्रॉब्लेम सॉल्व झाला आणि मी म्हणजे पूर्ण बेफिकर झाले. आता राहिला मिस्टरांच्या डिस्चार्जचा विषय. तर त्यांना उद्या डिस्चार्ज भेटेल. तिथं पण प्रॉब्लेम मला म्हणजे माझ्या आयुष्यातनं प्रॉब्लेम काय सोडत नाहीत. तर तिथं पण मोठा प्रॉब्लेम आला. आमची CM फंड जो होता 2 लाखाचा तो आला नाही. मग आमचा जो डिस्चार्जमध्ये 2.5 लाख रुपये कमी पडते ते डिस्चार्ज देण्यासाठी. तर 50,000 भरायचे आम्हाला, 50,000 अजून भरायचे ते. पण CMचा फंड येतो 2 लाख रुपये. तर तो CMचा फंड जमा करण्यासाठी मी परवा दिवशी गेलते मंत्रालयामध्ये. अशा प्रकारे मग मी
मंत्रालयाचं पण मंत्रालयामध्ये दिवसभर बसले मी अशा हालतमध्ये. मी मंत्रालयामध्ये बसले आणि नाही का त्या मॅडमला म्हणलं तुम्ही जोपर्यंत माझे पैसे पाठवत नाही ना मी इथून उठणारच नाही, काय झालं तरी चालेल म्हणलं, मी इथंच बसणार. तर मग दिवसभर मी तिथं बसले, पण त्यांनी काय माझी फाईल घेतली नाही. पण नंतर 5 वाजता त्यांनी बघितलं की त्यांना काय वाटलं की आता ही जाईल, 5 वाजल्या, ते मंत्रालय सुटायचा वेळ झाला, तरी पण मी नाही हल्ले. मग त्यांनी माझं 5 वाजता फाईल घेतली आणि म्हणजे ते माझे पैसे पाठवले. मग आता ते पैसे गेले, त्याने सोमवारी मिस्टरांना डिस्चार्ज भेटत. तर मी त्यांच्याबरोबर तर काय व्हिडिओ बनवू शकत नाही, तुम्हाला माहिती त्यांना आता 6 महिन्यासाठी आपल्याला क्वारंटाईन म्हणजे नाही का एक प्रकारे आपण क्वारंटाईन कसं करून ठेवत होतो कोरोनाच्या टायमिंगमध्ये, तसं त्यांना 6 महिन्यासाठी बंद ठेवायचं आपल्याला एका वेगळ्या रूममध्ये. तर असाच माझे व्हिडिओ बघत राहावा. बाय.